रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की साईला आता रमाची आठवण येत असते आणि म्हणूनच तो आता लॅपटॉपमध्ये रमाचा फोटो पाहत असतो। तेवढ्यातच साईचा फोन वाजतो तर साईच्या फोनवर रमाचा फोन येतो। म्हणूनच साई लगेच फोन रिसीव करतो आणि रमाला म्हणतो, बोला, आली का आठवण आमची? आणि कसं आहे तिथे सगळं ठीक तर आहे ना? म्हणजे तिथे गेल्यापासून एकही कॉल नाही आला नाही ना तुमचा, आणि म्हणून मीही केला नाही। म्हटलं काही कामात बिझी वगैरे असाल तर। आणि मग तो विचारतो, सगळं ठीक तर आहे ना तिथे? त्यावर आता रमा सांगते की हो, सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बघते सगळं काही हँडल कसं करायचं ते, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका असं देखील आता म्हटलेलं असतं। आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता साईला रमा सांगत असते तेव्हा ती खूप जास्त डिस्टर्ब असते आणि ती तिच्या बोलण्यातून सुद्धा सरळ दिसत असतं। साई तिला खोदून खोदून विचारतो की सगळं ओके आहे ना, म्हणजे त्या घरातले तुला काही बोलत तर नाही येत ना? म्हणते की नाही, सगळं काही ओके आहे आणि हळूहळू का होईना मी आता माझ्या आरोहीसोबत वेळ घालवायचा प्रयत्न करते, पण आरोहीला काही माहीत नाही की कधी माझी सवय होईल। कधी कधी असं वाटतं ना की आरोही मला ॲक्सेप्ट करेल का तिची आई म्हणून, कारण मी तर आरोहीला प्रेम द्यायला, आरोहीसोबत मिळवून जुळवून घ्यायला इथं आलेली आहे, पण मला काहीच वेगळंच दिसते। त्यावर साई आता तिला म्हणत असतो की नाही आवडणार आहे आपण तर तुम्ही मात्र खूपच सुंदर आहात, कोणीही तुमच्या प्रेमात पडेल अशा अगदी आहात, मग तुम्ही आरोहीला का आवडणार नाही असा मुख्य प्रश्न आता साईच करू लागतो। त्यावर मात्र रमा साईला म्हणते की तुम्ही काही बोललात का, काही झालंय का, बोला ना। त्यावर आता जी रमा असते हे सगळं विचारल्यानंतर साई तर आता शांतच राहतो, कारण साईला कळून चुकलेलं असतं की आपण काहीच एक्स्ट्रा बोलून गेलेलो आहोत, कारण तो म्हणत असतो की तुम्ही इतक्या गोड आहात म्हणून तर मीही तुमच्या प्रेमात पडलो असं काहीसं आता त्याला म्हणायचं असतं। पण ज्या काही गोष्टी असतात त्या विचित्र पद्धतीने घडत असतात आणि त्यामुळेच आता तो देखील आता गपचूप राहायचा विचार करतो, कारण त्यालाही कळत असतं की आपण एक्स्ट्रा काहीतरी बोललो तर ह्याचे परिणाम विचित्र होऊ शकतात आणि म्हणूनच तो शांत बसतो। पण आता त्याला जी आहे ती रमा म्हणते की मी हळूहळू या घरात रुळायला बघते माझ्या आरोहीसाठी, मी माझ्या आरोहीला माझ्या आईबद्दलचं प्रेम जे आहे ते देणार आहे आणि माझ्या आरोहीला जो काही आनंद हवा आहे तो सगळा काही मी मिळवून देणार असं देखील आता रमानं साईला सांगितलेलं असतं। तर साई देखील आता रमाच्या बोलण्याचा विचार करत असतो, तर दुसरीकडे मात्र साईला रमाबद्दल प्रेम वाटत असतं, पण तो एका शब्दात रमाबद्दलचं प्रेम जे आहे ते व्यक्त करू शकत नसतो, त्यामुळे आता तो मात्र आता स्वतःची जीभ काचरतच बोलत असतो। दुसरीकडे मात्र आता अक्षय जो असतो ना त्याला सुद्धा आता रमा घरी आलेली असते, म्हणूनच तो देखील डिस्टर्ब असतो आणि तो विचार करतो की मी काय करून बसलो आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा ही रमा काय आली आणि मी सगळ्या याच गोष्टींमध्ये हरवून बसलो आहे, म्हणजे मी पुन्हा एकदा या रमामध्ये हरवून गेलो आहे का? नाही, कसं बसं या सगळ्यातून मी बाहेर आलो होतो, परत मला या सगळ्यात नाही अडकून बसायचं असं देखील आता अक्षय जो आहे तो स्वतःच्याच मनाशी बोलत असतो। पण तो विचार करतो की नाही, इतके दिवस रमा आपल्यापासून लांब होती तरीही आपण तिला आपल्या मनातून काढू शकत नाही आहे। त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं आणि तो विचार करतो, त्याला जुन्या गोष्टी आठवतात, म्हणजे झोपताना त्याला लक्षात आलेलं असतं की रमा बिचारी एकटी असणार आहे बाहेर। तर दुसरीकडे साई जो आहे तो मात्र रमाला समजवायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की आरोही लवकरच तुम्हाला ॲक्सेप्ट करेल, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी नीट होतील असं बोलून तो आता सावरायचा प्रयत्न करत असतो। जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो तेव्हा रमाला सुद्धा अगदीच भरून आलेलं असतं। रमाही म्हणत असते की तुम्ही ज्या काही गोष्टी बोलतायत त्या मलाही पटतायत, मीही त्या गोष्टींचा विचार करतोय, हळूहळू का होईना सगळं काही ठीक होईल, पण तुम्ही थोडा वेळ द्या स्वतःला असं देखील आता म्हटलेलं असतं। रमा आता म्हणत असते की चला, खूप उशीर झाला आहे, आपण झोपायला हवं, मी फोन ठेवते असं बोलून ती आता फोन कट करत असते। तर साईला अजून थोडं बोलायचं असतं, कारण त्याला खूप जास्त रमाची आठवण येत असते। रमाला जे काही बोलायचं असतं ते रमा बोलून तर मोकळी होते, पण साईचं काही ऐकत नाही। त्यानंतर आता तिनं फोन तर ठेवलेला असतो। दुसरीकडे आता पाहायला मिळतं अक्षय विचार करतो की नाही, काही झालं
आपण रमाला बघायला हवं, रमा कुठे गेली आहे ते. आणि म्हणूनच रमाला ब्लँकेट आणि त्याचसोबत उशी घेऊनच आता तो चाललेला असतो. तो विचार करतो की नाही, रमा अशीच झोपली असेल. रमाबद्दलची काळजी त्याला वाटून आलेली असते. त्याच वेळेला आता भूतकाळात घडलेला जुना प्रसंग देखील त्याला आठवतो. म्हणजे जेव्हा रमाचं आणि त्याचं लग्न झालं होतं तेव्हा ही रमा उशीशिवाय कशी झोपायची आणि तिला तेव्हा या घरात आल्यानंतर कशा पद्धतीने एसीची सुद्धा सवय नव्हती, थंडी वाजायची. हा सगळा प्रसंग आता आठवू लागतो आणि त्यामुळेच तो आता प्रयत्न करतो की नाही, माझ्या रमाला काही झालं तरीसुद्धा ब्लँकेट आणि उशी द्यायला हवी. आणि म्हणूनच तो ब्लँकेट आणि उशी घेऊन चाललेला असतो. आणि त्याच वेळेला आता त्याच्या डोक्यात विचार येऊ लागतात आणि तो म्हणू लागतो की नाही, काही झालं तरीसुद्धा मला ना आता हे द्यावंच लागेल. पण मलाच माझं कळत नाही आहे की माझ्यासोबत हे नेमकं काय घडतंय. म्हणजेच मी इतका रमाचा विचार का करतोय, मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं होतं ना मग, असा विचार करूनच आता अक्षय जो आहे तो बाहेर येतो. तर दुसरीकडे रमानं आता साईचा फोनही ठेवलेला असतो. त्यामुळे तीसुद्धा आता मागे वळून पाहत असते. तर तिला तिथे आलेला अक्षय दिसतो. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. कारण तिला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी हळूहळू का होईना साध्य होत असतात आणि म्हणूनच ती खूपच जास्त खुश असते. दुसरीकडे आता रमाने साईचा फोन ठेवलेला असतो. म्हणूनच साई आता रमाच्या फोनवर हळूच किस करतो आणि त्यानंतर आता समोर रमाचा फोटोही ठेवलेला असतो. त्या फोटोकडे बघून रमा आय मिस यू असं म्हणतो. तर दुसरीकडे रमाने सुद्धा आपले डोळे फुसलेले असतात आणि समोर जे काही आहे ते पाहून ती खूपच जास्त हॅप्पी होते. कारण तिनं आता अक्षयला समोर पाहिलेलं असतं. अक्षयला समोर पाहिल्यानंतर तिला आनंद होतो. तर इकडे मात्र आता साईसुद्धा खूप जास्त हवेत असतो. साईला हेच वाटत असतं की चला, रमाने आपल्याला कॉल केला आहे तर रमा लवकरच आपल्या आयुष्यात पुन्हा येईल. रमा आय लव्ह यू, खरंच आय लव्ह यू सो मच असं देखील आता तो म्हणत असतो. आणि लवकरच आपली दोघांचीही भेट होऊ दे असं देखील देवाकडे प्रार्थना करून तो म्हणत असतो. आणि फोटोमधील रमाकडे एकटक पाहू लागतो. कारण त्याला रमाची खूप जास्त आठवण येत असते. साईला आता रमाबद्दल खूप जास्त वाटत असतं. कारण काही झालं तर इतके वर्ष म्हणजे जवळजवळ 7 वर्ष रमासाठी तो थांबला होता आणि तरीसुद्धा एकदाही त्याचं प्रेम जे आहे ते थोडंही कमी झालेलं नव्हतं. पण ते प्रेम अजूनही वाढत चाललेलं होतं हे त्याच्या नजरेतनं, त्याच्या बोलण्यातून दिसत असतं. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो बाहेर येतो. इकडे तिकडे पाहतो. तो रमाला शोधत असतो पण त्याला रमा कुठेही दिसत नाही. मग तो आता विचार करतो की ही रमा घर सोडून गेली की काय, मगाशी मी बोललो त्याचा काही उपयोग झाला आहे का काय. पण आता त्याला टेन्शन आलेलं असतं. समोर तो पाहतो तर आता बाप्पाचा जो दिवा असतो तो सुद्धा आता विझत आलेला असतो. म्हणूनच आता तो हवेने विझणार इतक्यातच अक्षय धावत जातो आणि तो दिवा जो आहे तो वाचवायचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेला आता रमाचा सुद्धा हात त्याला दिसतो. म्हणजे रमाने सुद्धा तो दिवा आता विझण्यापासून वाचवलेला असतो आणि त्या दिव्यामध्ये तेलही साचलेलं असतं. त्याच वेळेला आता दिव्याला हात लावलेला असताना त्याला रमा विचारते की तुम्ही इथे काय करताय. त्यावर रमाला तो सांगू लागतो की काही नाही, मी सहज पाणी घ्यायला आलो होतो. तर पाणी घ्यायला आला होता तर पाण्याची बॉटल कुठे आहे असं देखील आता अक्षयला रमा विचारू लागते. त्यावर आता अक्षय म्हणतो की पाण्याची बॉटल ना अरे विसरलोच किचनमध्ये, आणि तो खोटं बोलत असतो हे रमाला कळतं. म्हणूनच आता रमा म्हणत असते की बघितलं का, खोटं बोलल्यावर ना असा चटका लागतो. का आला होतात ना मला माहिती आहे, पण तुम्ही ते शब्दात सांगणार नाही. वेळेला आता अक्षय जो आहे तो मात्र आता रमाच्या हातात ते ब्लँकेट आणि त्याचसोबत उशीही देतो आणि म्हणत असतो की हे घ्या तुमच्यासाठी लागेल. कारण आता खूपच जास्त थंडी वाजत असेल ना. इकडे आता अक्षय जो आहे तो रमाशी खोटं बोललेला असतो. म्हणजे खरं तर ना तो ब्लँकेट घेऊन रमासाठी आलेला असतो, पण त्याने खोटं सांगितलेलं असतं की मी पाणी प्यायला आलेलो आहे, म्हणून त्याला चटकाही लागलेला असतो. रमाही त्याला म्हणते की बघितलं ना, असं काही खोटं बोललं का चटका हा लागतच असतो आणि ती त्याला असं बोलून शांतच करते. तर अक्षय मात्र आता त्या रमामध्ये हरवून जातो. कारण रमाचा बदललेला लूक त्याचसोबत रमाचं जे काही कॉन्फिडन्सपणा असतो तो सुद्धा आता खूपच जास्त वाढलेला असतो. तर त्यानंतर आता अक्षय जो आहे तो रमाला जेव्हा उशी आणि ब्लँकेट देतो तेव्हा आता रमा खुश होते आणि रमासुद्धा आता विचार करत असते. रमा आता विचार करते की मी जे काही ठरवते ते एकदम योग्य मार्गावर आहे का, म्हणजेच ज्या काही गोष्टी एकदम बरोबर घडत आहेत तसंच घडणार आहे का बाप्पा. कारण मी या घरात आले आहे आणि या घरात मी आले आहे तर मला काही झालं तरी माझ्या आरोहीचं प्रेम मिळवायचं आहे आणि त्याचसाठी मी या घरात आले. पण काही
काही झालं तरीसुद्धा मला माझ्या आरोहीपासून लांब करू नको बाप्पा, असं देखील देवाला आता रमा म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमा छान तयार झालेली असते आणि तिनं केस वगैरे सुद्धा धुतलेले असतात. केसाला टॉवेल गुंडाळून ती आता बाप्पासमोर उभी असते आणि बाप्पाला जी आहे ती आता प्रार्थना करत असते. बाप्पासमोर तिने खूप छान असा धूप देखील केलेला असतो आणि त्या धुपाचा सुगंध पूर्ण घरात दरवळत असतो. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो आणि अक्षय या रमाकडे पाहत राहतो, कारण रमाचं ते नितळ सौंदर्य हे अक्षयला वेड लावणारं असतं. जशी रमा पहिल्यांदा मुकादमांच्या घरात सुद्धा पूजा करायची ना, आता तशीच पूजा ती या घरात सुद्धा करत असते. आणि त्यामुळे आता अक्षयला जुने दिवस आठवतात आणि अक्षय जो आहे तो रमाकडे पाहतच राहतो. रमाकडे अक्षय पाहत राहत असतो, कारण खरं तर अक्षय जो आहे तो फोनवर बोलत असतो, पण त्याचं लक्षही फोनवर नसतं. तो एकटक रमाकडे पाहू लागतो आणि त्याच वेळेला आता रमा जी आहे ती देवबाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत त्या योग्य मार्गावर आणण्यासाठी आता तूच प्रयत्न करू शकतोस बाप्पा. आणि त्यावेळेला आता रमा डोळे बंद करून देवबाप्पासमोर उभी असते, तर अक्षय मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो. अक्षय जवळजवळ पुन्हा एकदा नव्याने रमाच्या प्रेमातच पडलेला असतो आणि त्यामुळे त्याची नजर काही रमावरनं हटतही नसते. त्यामुळे आता रमाचं ते सौंदर्य, ते निखळ हास्य या सगळ्या गोष्टींमध्ये तो हरवलेला असताना त्याला हळूच हाताला चटकाही लागतो आणि त्याला हे कळतही नाही. त्यावेळेला आता तो जोरात ओरडतो. त्यावेळेला रमाचं लक्ष जातं आणि रमा म्हणते की बघितलंत ना, असा हा निष्काळजीपणा, तुम्हाला ना सवयच झाली या सगळ्याची. थांबा, मी पटकन ना तुम्हाला बर्फाने शेकून देते. राणी जरा पटकन बर्फ घेऊन ये, असं आता राणीला रमा सांगते. त्यावर आता रमा जेव्हा बर्फ आणून त्याला शेकणार असते ना, तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की राहू दे, मी करेन माझं मी. पण आता रमा ऐकत नाही. रमा म्हणत असते की तुमची ही वेंधळेपणाची सवय अजूनही गेलेली नाही आहे, म्हणजेच तुम्ही हा काय फालतूपणा करताय. आणि त्याच वेळेला आता रमा जी आहे अक्षयच्या हाताला शेकून देत असते बर्फाने आणि त्यावेळेला सुद्धा अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो. रमा आणि अक्षय आता दोघंही जण अगदी टॉम अँड जेरी प्रमाणे भांडू लागतात. म्हणजे तुझं माझं कर्मेना, तुझ्या वाचून जमेना ना, अशी काहीतरी ही गत झालेली असते. म्हणजे दोघंही जण अगदीच एक दुसऱ्यासोबत आधी बोलत नव्हते, पण आता ज्या काही गोष्टी अशा घडत असतात ना, त्यामुळे आता हे दोघंही जण का होईना एक दुसऱ्यांसोबत भांडत असतात आणि हे सगळं काही राणी पाहत असते. म्हणजे जुन्या गोष्टी रमाने अक्षयला आठवतात आणि दोघंही जण त्या गोष्टींमध्ये हरवून जातात आणि त्या गोष्टींचाच विचार करत आता दोघंही जण भांडत असतात. आणि जेव्हा दोघंही जण त्या कारणांवरनं भांडत असतात ना, तेव्हा राणी हे सगळं पाहत असते. तर राणी आता त्या दोघांची भांडणं एकटक बघत असते, कारण अक्षय आणि रमा हे दोघंही जण असे भांडत होते ना की दोघांनाही आता या भांडणातून प्रेमच दिसत होतं. म्हणजे दोघांची एकमेकांबद्दलची काळजी, प्रेम हे सगळं काही त्या भांडणातून स्पष्टपणे दिसत होतं. आणि त्यामुळेच आता राणी जी आहे ती सुद्धा एकटक पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो रमाला म्हणतो की तुझी ही जुनी सवय आहे, ती सवय तुझीही गेलेली नाही आहे, तू माझ्याबद्दल काय बोलतेस. तर रमा म्हणते की तुम्हाला आठवते का, आपली पहिली भेट झाली होती ती सुद्धा कशी धडपडत झाली होती. आणि त्याच वेळेला आता अक्षयला रमा आणि अक्षयची पहिली भेट आठवते आणि त्यावेळेला रमा अक्षयला खूप काही बोलली होती. हा सगळा प्रसंग देखील अक्षयला आठवतो. त्याच वेळेला आता रमा अक्षयला सांगते की हे तुमचं आताचंच नाही आहे, हे खूप जुनं आहे तुमचं, आणि त्यामुळे ना तुम्ही तर मला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगूच नका, असं देखील बोलूनच आता ती चिडलेली असते. आणि त्यावर राणी म्हणते की बापरे, म्हणजे तुम्ही दोघंही जण ना नवरा बायको आहात ना, अगदी तसेच भांडत आहात, तुमच्या दोघांच्या भांडणातून अगदी प्रेम दिसते. असं म्हटल्याबरोबर आता अक्षय एकटक रमाकडे पाहत असतो आणि रमाही पाहत असते. तर दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो राणीला आता सगळं काही टाइम टेबल सांगत असतो आणि म्हणत असतो की मी आरोहीला आत्ताच्या रूममधनं आमच्या रूममध्ये झोपवलं आहे, ती उठलीस की तिच्या नाश्त्याचं काय ते बघशील, असं देखील आता अक्षयने सांगितलेलं असतं. त्यावेळेला रमा म्हणते की आरोहीची आई मीही आहे, आरोहीच्या नाश्त्याचं मी बघितलं तर चालेल का. त्यावर अक्षय ओके असं म्हणतो, हो बघ, पण आरोहीला तिच्या ह्याच्याप्रमाणे घ्यायचं असतं, कारण सकाळी उठल्यावर तिची खूप जास्त चिडचिड होते, असं देखील आता अक्षयने सांगितलेलं असतं. त्याच वेळेला रमा म्हणते की मीही तिची आई आहे, 7 वर्ष मी नव्हते, पण हळूहळू का होईना मी माझ्या मुलीची सवय करून घेईल, ती का चिडते, का तिला असं चिडचिड होते सकाळी उठल्यावर, हे सुद्धा सोल्युशन मी शोधून काढेल, असं देखील आता रमानं अक्षयला सांगितलेलं असतं. तर अक्षयला सुद्धा या गोष्टी पटतात. अक्षय म्हणतो की ठीक आहे, मला काम आहे, त्यासाठी मला आता लवकरात लवकर निघावं लागणार आहे, असं देखील अक्षयने आता रमाला सांगितलेलं असतं.
त्यामुळे आता अक्षय जायला निघालेला असतो तर रमा पुन्हा एकदा बाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की बाप्पा, मी ज्या गोष्टीसाठी मी इथे आली आहे ती गोष्ट माझी तुझ्यामुळेच पूर्ण होईल अशी मी आशा बाळगते. आणि त्याच वेळेला आता जे काही फूल गणपती बाप्पाच्या डोक्यावर जास्वंदाचं ठेवलेलं असतं तर बाप्पाने सुद्धा आता कौल दिलेला असतो ते फूल खाली पडलेलं असतं. तर इकडे आता रमा जी आहे ती आरोहीला बेडरूममध्ये उठवायला गेलेली असते तर आरोही जी आहे ती अजूनही झोपलेली असते. म्हणूनच रमा आरोहीला उठवते आणि म्हणते की बाळा चल, आता खूप उशीर झाला, उठायला हवं ना. त्याच वेळेला आता आरोही उठते पण आरोहीने पूर्णपणे डोळे उघडलेले नसतात कारण तिची नेहमीची सवय जी की पहिल्यांदा अक्षयला पाहायची आणि त्यामुळेच ती आता म्हणते की बाबा कुठे आहे, बाबाला बोलव. पण आता रमा म्हणते की तुझे बाबा कामासाठी बाहेर गेले आहेत. त्याच वेळेला आता आरोही सांगू लागते की तुला नाही माहिती पण मी ना बाबाचा चेहरा बघितल्याशिवाय डोळे उघडतच नाही, मला समोर बाबाच हवा आहे. त्यावर रमा म्हणते की बाबा तर नाही आहे पण तुझी आई आहे ना, मग तू मला नाही पाहू शकत का, असं देखील आता म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आता ह्या सगळ्या गोष्टी रमा म्हणते तेव्हा आरोही डोळे उघडते आणि समोर रमाला पाहते. रमाला पाहिल्यानंतर तिला खूपच जास्त आनंद होतो. तेवढ्यातच आता आरोही झोपेतनं उठल्या उठल्या राणीने नाश्तासुद्धा आणलेला असतो आणि राणी तो नाश्ता देत असते तर आरोहीसुद्धा तो नाश्ता करणारच असते. पण आता रमा अडवते. रमा म्हणते की हे काय, बेडवरच सगळं काय, आणि त्याबरोबर तू ब्रश कुठे केलेस, आधी ब्रश वगैरे करून घ्या आणि मग नाश्ता कर, असं देखील आता रमा जी आहे ती आरोहीला म्हणते. आरोही म्हणते की नाही, मी रोजच असा नाश्ता करते, मी उठली का पहिल्यांदा नाश्ता करून घेते, कारण सगळीच जण तसंच करतात ना. म्हणजे मी ना माझ्या इरावती आत्याला सुद्धा पाहिलं आहे, ती सुद्धा बेडवर बसून असंच करत असते. पण त्यावर रमाला राग येतो आणि रमाला कळून चुकतं की या सगळ्या ज्या काही आहेत त्या वाईट सवयी ज्या आहेत त्या आरोहीला लागलेल्या आहेत आणि या वाईट सवयी सुधारायला हव्यात. आणि म्हणूनच ती म्हणत असते की असा नाश्ता मिळणार नाही, पहिल्यांदा जायचं, फ्रेश व्हायचं, दात घासायचे, आंघोळ करायची आणि मग नाश्ता करायला यायचं, चालेल. तर आता रमाने हे सगळं काही आरोहीला म्हटल्याबरोबर आरोहीसुद्धा रमाचं ऐकते कारण रमाने अगदी प्रेमळ भाषेत आरोहीला समजावलेलं असतं. त्यामुळे आरोहीसुद्धा आता ब्रश आणि जे अंघोळ आहे ते करण्यासाठी बाहेर पडायचं ठरवते. आणि त्याच वेळेला आता नाश्ता बघितला असतो. नाश्ता जेव्हा आता राणीच्या बाऊलमध्ये राणी जो काही नाश्ता आणलेला असतो तो जेव्हा रमा बघते तेव्हा रमा म्हणते हा नाश्ता, तर हाच नाश्ता या घरात असतो, ब्रेड बटर आणि त्याचसोबत हे मुलांना अशा पद्धतीचं काहीतरी खायला द्यायचं, हे असंच चालतं. पण त्यावेळेला आता रमा जी आहे ती म्हणते की नाही, मुलांना पोहे, उपमा, इडली, डोसा यासारखे पौष्टिक पदार्थ जे आहेत ते नाश्त्याला द्यायचे असतात आणि तू सुद्धा तेच करायचं आहे. मला तू आता काही सांगू नको, पटकन जा आणि मुलांसाठी छान असे पोहे बनव आणि थांब, मी तुला यादी देते बनवून, तुला त्याच पद्धतीने रोज नाश्ता करायचा आहे, असं देखील आता सांगितलं जातं. पण राणी म्हणत असते इरावती आत्यांचं काय, कारण त्या मॅडम ज्या आहेत त्या ओरडतील. तर रमा म्हणते की तिचं काही मला माहीत नाही, माझी मुलं आहेत तर मला माझ्या पद्धतीने वागावं लागणार आहे आणि माझ्या आरोग्याची काळजी मला आहे आणि त्यामुळेच मी सांगेन तेच करायचं, असं देखील आता रमाने सांगितलेलं असतं राणीला. तर राणी ती लिस्ट घेऊन आता बाहेर जाते. तर हे सगळं पाहून मालविका म्हणते की म्हणजे आता तू हे सगळं त्या बाईचं ऐकून करणार आहेस, या घराची मालकी जी आहे ती इरावती मॅडम आहेत आणि इरावती मॅडमचं तुला ऐकावंच लागेल, हे सगळं काही चालणार नाही. पण आता राणी म्हणते की नाही, मला मॅडमने सांगितले म्हटल्यावर करावंच लागणार. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र जी मालविका असते ना ती आता खूपच जास्त चिडलेली असते आणि मालविका जी आहे ती चिडूनच आता म्हणत असते की तुला ना तर मी आता सोडणारच नाही, आणि असं बोलून ती आता तिच्या कानाखाली मारायला चाललेली असते. आणि जेव्हा ना ती तिच्या कानाखाली मारायला जाणार तेवढ्यातच तिथे रमा येते. रमा तो हात धरते आणि म्हणत असते की या घरात आहे ना मी मालकीण आहे आणि या घरात जे काही होईल ते माझ्या नियमाने होईल, त्यामुळे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, असं देखील आता सांगितलेलं असतं. त्याच वेळेला तिथे इरावती येते आणि इरावतीला आता मालविका म्हणते की बघा ना, ही घरातली नोकर असून मला बोलली आहे. तर रमा म्हणते की मी या घरची नोकर नाही आहे, मी आरोहीची आई आहे आणि तू केअरटेकर म्हणून या घरात आली आहेस ना म्हणजे तू नोकर आहेस आणि त्यामुळे या घरात मी म्हणेल ना तसंच वागलं जाणार आहे. मुलांना तोच नाश्ता दिला जाणार आहे जो मी यादीत बनवलेला आहे. तर आता त्या सांगितलेल्या यादीप्रमाणे आता नाश्तासुद्धा इथे रेडी ठेवलेला असतो. आणि त्याच वेळेला अर्था स्कूलला जात असते. अर्था जेव्हा स्कूलला जाते तेव्हा रमा अर्थाला म्हणते की अर्था बस नाश्ता करून घे.
घे. तर त्यावर इरावती सुद्धा म्हणते हां बस 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 नाश्ता कर. आणि त्यावेळेला अर्था नाश्ता करण्यासाठी बसते. त्याच वेळेला आता नाश्त्याच्या टेबलवर नाश्तासुद्धा बनवून आणलेला असतो. अर्था नाश्ता करत असते. आरोही तिथे येते आणि आरोही सुद्धा म्हणते की मलाही नाश्ता द्या. पण आरोही जो नाश्ता नेहमी करते ना तो नाश्ता काही तिला दिलेला नसतो. त्यामुळे आरोही म्हणते की हे काय, हे मला नको आहे. पण आता नाश्त्यासाठी खूप सुंदर असे पोहेसुद्धा केलेले असतात, ते दिले जातात. पण त्यामध्ये ना मुद्दामून इरावतीनं खोट काढण्यासाठी त्यात वाटतं मिठाचे खडे टाकलेले असतात. त्यामुळे तिला आता खारट लागलं असतं आणि ती सरळ म्हणते की हा नाश्ता मला नको आहे असं तिने म्हटल्याबरोबर आता रमा जी आहे ती पाहत राहते. रमा म्हणते की काय चाललंय हे आरोही, असं चालणार नाही, तुला नाही खावंच लागेल असं बोलून ती तिला खायला सांगत असते. परंतु ती म्हणते की असा नाश्ता मी खात नाही आणि खाणारही नाही असं आरोहीने ठणकावून सांगितलेलं असतं. रमाला राग येतो. रमा स्वतः टेस्ट करून बघते तर थोडंसं खारट तिला लागत असतं आणि त्यामुळे ती इरावतीकडे रागातच पाहत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतं जी आरोही आहे ना ती काहीच ऐकायला तयार नसते. म्हणजे ना ती एकदम चुकीचं वागत असते, अगदी लाडवल्यासारखं. ती आता रमापासून सुद्धा काहीतरी लपवत असते. म्हणूनच रमा तिला म्हणत असते की काय चाललंय तुझं, मला दाखव, तू काहीतरी लपवत आहेस, पण काय लपवतेस ते मला दाखव. पण आरोही काही सांगायला तयार नसते. आरोहीने आपल्या हातामध्ये मागे काहीतरी लपवून ठेवलेलं असतं. त्यामुळे रमा आता चिडते आणि रमाने आता आरोहीवर हात उचललेला असतो. आणि तेवढ्यातच ना आता तिकडनं अक्षय येतो आणि अक्षय हे सगळं पाहतो. अक्षय जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा मात्र तो रागातच पुढे येऊन तो म्हणतो की काय चाललंय, तुम्ही माझ्या मुलीवर हात का उचलताय. त्यावर रमा म्हणते की तुम्ही विसरताय का, ही मुलगी फक्त तुमची नाही आहे, माझीही आहे. त्यामुळे बोलताना 10 वेळा विचार करून बोला. ती आपल्यापासून काहीतरी लपवते. तिला आता खूप जास्त खोटं बोलायचा वेळ लागलेला आहे आणि हे खोटं बोलणं मला आवडत नाही. जे काही आहे ते व्यवस्थित बोलायचं आणि सगळं काही व्यवस्थित सांभाळायचं असं देखील आता अक्षयला रमा सांगू लागते. आणि त्यामुळे आता अक्षयही रमाकडे पाहू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.